नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे, या साने गुरुजींच्या ओळी सर्वश्रुतच आहेत. किती साधा सोपा पण सुंदर अर्थ दडला यात. अगदी शुद्ध आणि निरागस असं रूप ज्यांच्या ठाई जडलंय, अशा बालकांचं जो मनोरंजन करतो, त्यांच्यासाठी काम करतो, अशांचं नातं थेट प्रभूशी जोडलं गेलेलं आहे. कारण आपण म्हणतो की मुले ही देवाघरची फुले, आणि अशी सुंदर नाजूक फुलं जो जपतो, ज्यांचं जतन करतो, संवर्धन करतो, अशांना दुसऱ्या कुठल्या पूजा अर्चेचं कामच पडत नाही. देव त्यांच्यावर सदैव प्रसन्न असतो. असंच एक प्रसन्न आणि निर्भेळ व्यक्तिमत्व जे लहान मुलांसाठी तन मन धनानं काम करतं, असं व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहे. दर्शको, आज आपल्या कार्यक्रमाचं शीर्षक आपण घेतलं आहे बालमन आणि रंगभूमी. आणि आजचे आपले पाहुणे आहेत आभा मेघे. नमस्कार. पाहुण्यांचा कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण अल्पसा परिचय करून घेऊया. आभाताईंनी बायोलॉजी आणि होम सायन्स या विषयात पदवी प्राप्त केलेली आहे. तसंच पदव्युत्तर शिक्षण फूड अँड न्यूट्रिशन या विषयात त्यांनी केलेलं आहे. मॅनेजमेंट ऑफ स्कूल या विषयातही त्यांनी कोर्स केलेला आहे. तसंच त्या एक उत्तम बास्केटबॉलपटू आहेत. गेल्या 30 वर्षांपासून मेघे ग्रुप ऑफ स्कूलच्या त्या प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी लिम्का बुक रेकॉर्ड, इंडिया बुक रेकॉर्ड आणि ग्लोबल स्कूल ऑफ पार्टनरशिप असे पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत. त्यांची विशेष ओळख म्हणजे बालरंगभूमी परिषद नागपूर शाखेच्या त्या माजी अध्यक्ष आहेत. 2021 ते 2026 या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी बालकलावंतांसाठी आणि बालरंगभूमीसाठी अतुलनीय कामगिरी केलेली आहे. तर चला जाणून घेऊया त्यांच्याकडनं त्यांचा संपूर्ण प्रवास. आभाताई नमस्कार. नमस्कार. स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आभाताई, आपलं शिक्षण विज्ञान शाखेत झालेलं आहे. हो. आणि कला क्षेत्रात कुठलाही संपर्क नसताना आपण अचानक बालरंगभूमीकडे, बालनाट्य चळवळीकडे वळलात, तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. बालरंगभूमीकडे वळायचं कारण म्हणजे एक गल्लत तुम्ही माझ्या इंट्रोडक्शनमध्ये केली ती म्हणजे मी कधी काळी स्टेजवर पण काम करत होती. म्हणजे शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना मी बरेच नाट्यप्रयोग आणि नाटकांमध्ये काम केलेलं आहे. आणि त्यामध्ये राज्यनाट्य एकांकिका स्पर्धेमध्ये पण मला बक्षिसं मिळालेली आहेत. बरोबर. तर तो एक माझा नाटकाचा भाग होता. आणि त्या ह्याच्यातून म्हणजे त्या काळी आम्ही शाळेत असताना नाटक लिहिण्यापासून ते करण्यापर्यंत, वेशभूषेपासून तर नेपथ्यापर्यंत सगळं आम्हालाच करावं लागायचं. बरोबर. आणि ह्या अशा ह्याच्यातून मी जेव्हा तयार झालेली असताना मधला काही काळ माझा पूर्णपणे रंगभूमीशी तुटलेला होता.
पण तो तुटलेला काळ माझा जोडण्याची मला एक संधी मिळाली आणि ती संधी मला बालरंगभूमी परिषदेने दिली. बरं. गेल्या 35 वर्षापासून मी शाळांमध्ये काम करत असताना शाळेच्या मुलांशी माझी नाळ खूप चांगली जोडल्या गेलेली आहे. बरोबर. म्हणजे मी गमतीने नेहमी असं म्हणते की मी कधी शाळेच्या 15-16 वर्षाच्या वर वाढलीच नाहीये, की मी अजूनही त्याच वयात आहे, असं मी नेहमी गमतीने म्हणते. कारण की त्या बालकांचा निरागसपणा, त्या बालकांची जिज्ञासू वृत्ती आणि त्या बालकांमध्ये नवीन आत्मसात करण्याचा जी एक जिद्द असते ती मला नेहमी उर्मी देत आलेला आहे. आणि आज तागायत मी त्या उर्मीनी या मुलांसोबत कार्य करत आलेली आहे. तर ह्या अशा प्रवासातून मी जेव्हा बालरंगभूमी परिषदेची अध्यक्ष झाली तो माझ्यासाठी सुवर्ण काळ होता. कारण मला माझ्या आवडीचं शिवाय बालकांसोबत काम करायची संधी मिळाली. तर त्यामुळे मी त्याचा खूप आनंद मला आहे आणि मी जे काही केलेलं आहे त्यातून नक्कीच मुलं चांगले घडलेत असा मला आत्मविश्वास वाटतो आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे आधी आपण या क्षेत्रात होतातच, पण मधल्या काळात आपला संपर्क थोडासा कमी झालेला. अगदी बरोबर. अच्छा, अगदी ठीक आहे. ताई, बालनाट्य चळवळ किंवा बालरंगभूमी चळवळ म्हणजे नेमकं काय आहे आणि हे कधी आणि कशी सुरुवात झाली आहे हे आम्हाला ऐकायला आवडेल. बालरंगभूमी आणि बालनाट्य ह्या दोन वेगळ्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बरोबर. जेव्हा आपण बालरंगभूमी म्हणतो त्या बालरंगभूमी मध्ये केवळ बालनाट्य येत नाही, तर त्यामध्ये नृत्य, संगीत, कला किंवा वाद्य अशा विविध कला त्यामध्ये येतात. ती बालरंगभूमी. आणि बालनाट्य हा त्यातला एक भाग आहे. त्यामुळे बालरंगभूमी हे खूप मोठं दालन आहे. बरोबर. आणि हे दालन मुलांचं असल्यामुळे, पण त्याच्यात आधी थोडं मी इतिहासात थोडंसं असं सांगेल की ही चळवळ रत्नाकर मतकरींनी 1959 साली सुरू केली असं मी मानते. आणि त्यांचं पहिलं बालनाट्य 2 ऑगस्ट 1959 साली सुधाकर मरकरांनी स्टेजवर आणलं. आणि त्या नाटकापासून बालरंगभूमीच्या बालनाट्याची चळवळ सुरू झाली आहे. त्यानंतर निम्मा शिम्मा राक्षस किंवा आणखीन फुलवेडी आजी असे बरेच नाटकं स्टेजवर नंतर यायला लागले बालकांसाठी. आणि रत्नाकर मतकरी आणि मिसेस मतकरी यांनी बालनाट्यासाठी पूर्ण आयुष्य जवळपास वेचल्यासारखं त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतरचं दुसरं नाव मला असं घ्यावंसं वाटतं ते सुलभा देशपांडेंचं. सुलभाताईंनी त्यांच्या कारकिर्दीत आणि त्यांनी जे बालनाट्यांसाठी काम केलेलं आहे, त्यांनी 2 संस्था त्यांच्या स्थापन केल्या. आज जे मोठे मोठे कलाकार मराठी रंगभूमीवर किंवा मराठी सिनेमामध्ये आलेले आहेत, फिल्म क्षेत्रात आलेले आहेत, ते बरेचसे कलाकार सुलभाताईंच्या संस्था होती त्या संस्थेतून ते आलेले आहेत. त्यामुळे ह्या लोकांनी ही चळवळ खरी सुरू केली. मधला काही काळ असा गेला की ही चळवळ थंड झाली, कारण बऱ्याच लोकांना असं वाटायला लागलं की बालनाट्य म्हणजे काही त्याच्यात कमर्शियल काही नसतं. पण आधीच मी म्हटल्याप्रमाणे हे खूप मोठं दालन आहे. यामध्ये बालकांचा जो विकास होतो किंवा बालकांमध्ये आज प्रत्येक पालकाला जी एक चिंता पडलेली असते त्या सगळ्या गोष्टींना घेऊन बालरंगभूमी काम करत आहे. बरोबर. तर ही चळवळ परत एकदा आता 2018 पासून परत जोमाने सुरू झाली आहे असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. कारण की पूर्ण महाराष्ट्रभर आज जवळपास 22 ते 23 शाखा, प्रत्येक जिल्ह्यात एक शाखा बालरंगभूमीची कार्यरत आहे. नागपूर शाखेची सुरुवातही 2018 पासून झाली. 2019 पर्यंत तात्पुरती समिती होती त्यात आणि आम्ही काम करत होतो. आणि 2021ला जेव्हा बालरंगभूमीची मी अध्यक्ष म्हणून कारकीर्द सुरू केली, त्यानंतर या गेल्या 5 वर्षात मी जवळपास प्रत्येक वर्षी 10 ते 11 कार्यक्रम मुलांसाठी आम्ही घेत गेलो. आणि त्या कार्यक्रमातून प्रचंड प्रतिसाद मुलांनी, पालकांनी आणि शाळांनी दिला.
आणि त्याचा आज एक मोठ्या एक स्थायी भावात किंवा स्थायी समितीमध्ये एक त्याचं रूपांतर झालेलं आहे बालरंगभूमीचं. आणि ती कारकीर्द एक मोठी चळवळ सुरू झालेली आहे असं आज आपण मानू शकतो की ह्या चळवळीला परत पुनराजीवन मिळालेलं आहे. अगदी बरोबर आहे. हे दोन वेगळे भाग आहेत. आपण आत्ता जसं म्हणालात बालरंगभूमी आणि नाट्य चळवळ. खरंच आहे, नाटक हा वेगळाच भाग आहे. पण बालकांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये बालनाट्याची काय भूमिका आहे? खूप मोठी भूमिका आहे. अच्छा. कारण की आज आपण इथे बसलेलो आहे, आपण काय बोलतो आहे, आपण काय हातवारे करतो आहे, किंवा आपण कोणाशी बोलतो आहे, आपली बॉडी लँग्वेज काय आहे, आपलं काय म्हणता येईल संवाद शैली कशी आहे, किंवा आपली भाषा कशी आहे, ह्या सगळ्यांचा विकास ह्या बालनाट्यामध्ये होत असतो. आणि त्या बालनाट्याचं म्हणजे आजकाल आपल्याला पाहायला मिळतं की व्यक्तिमत्व विकासाची मोठे मोठे क्लासेस होतात, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लासेस. त्या क्लासेसची गरज का पडावी? अगदी बरोबर. जर बालक या संस्थेतून गेलेला असेल किंवा या सगळ्या ट्रेनिंगमधून गेलेला असेल तर त्याला याची गरजच पडणार नाही. कारण हे त्याच्या अंगी असतंच, फक्त त्याला चॅनलाइज करायची गरज असते, त्याला एक मार्ग दाखवण्याची गरज असते. आणि तो मार्ग ह्या प्लॅटफॉर्मवर मिळत असतो, ह्या रंगभूमीवर मिळत असतो. आणि त्यातून मुलांचा व्यक्तिमत्व विकास घडत असतो. आणि म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात बालरंगभूमी किंवा बालनाट्य हे खूप मोठं कार्य करत असतं. अगदी बरोबर आहे. म्हणजे उपजत गुण असतातच, पण त्याला आपण विशेष त्याला असं चॅनलाइज करणे जे आपण म्हणाला ते अगदी आहे. पण ताई, बालनाट्य आणि नाटक किंवा नाटुकले जे असतात त्यांचा विषय निवडताना किंवा कथानक निवडताना काही अशी विशेष काळजी घ्यावी लागते का? हो. मानसशास्त्रीय दृष्ट्या आपण जर विचार केला तर बालकांचं भावविश्व हे खूप वेगळं आहे, निरागस, खूप निरागस आहे. त्यांच्या कल्पना वेगळ्या आहे, त्यांचा पेस जो आहे तो त्यांचा एक लिमिटेड असतो आणि त्यातून ते शिकत असतात. त्यामुळे त्यांच्या नाटकासाठी, बालनाट्यासाठी विषय निवडताना खूप काळजी घ्यावी लागते. त्यांच्यात कल्पना विलास असावा, त्याच्यानंतर त्याच्यात त्यांच्या भावविश्वातले गाणे असावे, कारण त्यातून त्यांना कंटाळा येऊ नये, कुठल्या नाटकाचा कंटाळा येऊ नये म्हणून गाणी असावी, त्याच्यात थोडंसं नृत्य असावं. त्यानंतर त्यातून त्यांना काहीतरी संदेश देता यावा असं आपण विषय निवडला गेला पाहिजे. त्यासोबतच त्यांचे जे डायलॉग असतात किंवा त्यांना जे संभाषण असतं ते संभाषणी त्यांच्या लेव्हलचं असावं. कारण खूप मोठे बोजड शब्द त्यात घालून मुलं बोलू शकणार नाही. त्यांना समजतील, त्यांना उमजतील, त्यांच्या रोजच्या वागण्यात ते असतील तर ते सहजता त्यांच्या त्या नाटकामध्ये असावी. आणि असं नाटक, असे विषय, पण त्यातून काहीतरी बोध नक्की असावा असं मी नेहमी म्हणते. त्याच्यानंतर समजा त्यात निसर्ग असेल तर तो आणखीन चांगला, कारण बालक हा निसर्गाशी खूप लवकर एकरूप होतो. आणि निसर्ग एवढा अफाट आहे की त्या अफाटतेचा आवाका त्या बालविश्वामध्ये येतो आणि मग त्यातून छान निर्मिती तयार होऊ शकते. त्यामुळे बालनाट्यासाठी जेव्हा आम्ही विषय शोधतो तसंच कल्पना, त्यांच्या कल्पना खूप मोठ्या असतात. आता निम्मा शिम्मा राक्षस हा जर विषय बघितला तर त्यांच्या ह्याच्यात काहीतरी अद्भुत असतं. राक्षस म्हटल्यावर काहीतरी अद्भुतता आलेली आहे. त्याच्यानंतर त्यांच्यात काहीतरी मोठी कल्पना आहे की राक्षस आहे तो कसा मोठा असेल किंवा तो काय असेल, असं सगळं त्यांचं त्याच्यात त्यांना कल्पना करायला मिळते आहे. किंवा एक छोटंसं गाणं आपण नेहमी ऐकलेलं आहे, किलबिल किलबिल पक्षी गाती. आता ह्या गाण्यातून केवढा निसर्ग आहे. त्याच्या शांताताई म्हणतात की पाटी नको, पुस्तकं नको, नुसते चेंडू आणि बॅट असावी. म्हणजे
अशा रीतीचं त्यांचं भावविश्व असतं आणि त्या भावविश्वातून जर नाटक आपण तयार केलं तर ते आपण बालप्रेक्षकांपर्यंत पोचतो, तसंच ते बालकांना सहजतेने सादर करता मांडता येतं. अगदी सुंदर. आपण हा विषय असाच कंटिन्यू करू. कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत रहा सखी सह्याद्री. दर्शक हो, कार्यक्रमात पुन्हा आपलं एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण ब्रेकला जाण्यापूर्वी बालकांसाठी विशेष अशी काय काळजी घ्यावी, कुठलं कथानक आणि कुठला विषय हाताळावा याबद्दल बोलत होतो. तर आभाताई, याबद्दल आम्हाला आणखीन जाणून घ्यायला आवडेल. मी जसं आत्ता बोलले, पहिले तुम्हाला सांगितलं की त्याच्यात अद्भुतता असावी आणि निसर्ग असावा, पण त्यासोबतच हे एक संस्काराचं माध्यम आहे. बालरंगभूमी हे मी नेहमी म्हणते की बालकांवर संस्काराचं माध्यम आहे. ती एक प्रयोगशाळा आहे आणि त्यामध्ये प्रयोग करताना, त्यात विषय हाताळताना नेहमी आपल्याला काळजी घ्यावी लागते. त्यासोबतच कधी काय असतं की पौराणिक कथा आहे, ऐतिहासिक कथा आहे, ज्याचं कथानक आपल्याला मुलांपर्यंत आणायचं असतं, मुलांसमोर मांडायचं असतं. त्यातून त्यांचं मनोरंजन पण व्हायला पाहिजे, सोबत त्याचं उद्बोधन पण व्हायला पाहिजे. आणि ते उद्बोधन करण्यासाठी हा मंच आपल्याला खूप चांगल्या रीतीने वापरता येतो. म्हणून शाळांमध्ये पण शिक्षकांनी शिकवताना केवळ फळा आणि खडू याचा वापर न करता जर त्याचं नाट्यमय रूपांतर करून जर वेगवेगळे विषय आपण शिकवत गेलो तर त्यातून मुलांना सहजतेने शिकता जातं, सहजतेने ते शिकतात आणि त्याचं उद्बोधन पण होतं आणि त्या विषयांचा इम्पॅक्ट मुलांच्या मनावर खूप चांगला पडतो. ते चटकन आपलं चटकन करतं आणि तो इम्पॅक्ट लॉंग टर्म राहतो, खूप दिवसपर्यंत. आज आपल्याला लहानपणी ऐकलेल्या गोष्टी का आठवतात, अजूनही आठवतात. मग ती कवचीची गोष्ट असो की तो सिंह आणि उंदीराची गोष्ट असो, ससा कासव, ह्या गोष्टी का आठवतात? कारण त्याचं नाट्यमय रूपांतर करून आपल्याला कोणीतरी सांगितलेलं असतं आणि ह्या रूपांतरातून जेव्हा आपण ते मुलांसमोर मांडतो ते त्यांच्या डोक्यात खूप चांगलं राहतं, त्यांना त्याचा इम्पॅक्ट खूप लॉंग टर्म राहतो. म्हणून आपण जेव्हा म्हणतो की ऐतिहासिक गोष्टी असते किंवा पौराणिक गोष्टी असते, ह्या पण एक विषय म्हणून त्यांना बालरंगभूमीवर आपण वापरायला पाहिजे. शिवाय नीतिमूल्य जपणाऱ्या पण कथानक तिथे. बरोबर आहे. त्यातून उद्बोधन आणि त्यांच्यावर होणारे संस्कार. म्हणून मी नेहमी म्हणते की बालरंगभूमी ही केवळ रंगभूमी म्हणून नका वापरू, तर ते एक मुलांवर संस्कार करण्याची एक प्रयोगशाळा, मुलांवर संस्कार करण्याचे एक दालन, ह्याचा म्हणून त्याचा उपयोग करा. अगदी छान, अगदी छान. ताई, भाषा हे आपलं व्यक्त होण्याचं अगदी सशक्त माध्यम आहे असं म्हणतो आणि नेमकं हेच हेरून बालरंगभूमीवर आपण बहुभाषिक नाट्य महोत्सव याचं आयोजन केल्याचं आम्ही ऐकलं आहे. तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. भाषा हे आपण संवादाचं साधन आहे, तसंच त्याच्यातून संस्काराचं साधन आहे आणि ज्ञानाचं साधन आहे. आज आपल्या देशामध्ये, भारतामध्ये एकेकाळी जवळपास 2200 भाषा बोलल्या जात होत्या, पण आजच्या घटकेला त्या भाषांचा ऱ्हास होत गेला आणि आज आपल्याजवळ फार तर फार 112, माझ्या अभ्यासानुसार 112 भाषा आज आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या बोलल्या जातात. अगदी आपल्या जवळचं उदाहरण घेतलं तर गोंडी भाषा, ही भाषा किती लोक बोलतात किंवा मणिपूर किंवा त्या 7 सिस्टर जो आपला भारताचा भाग आहे त्या भागामध्ये जर आपण बघितलं तर विविध आदिवासी भाषा आपल्याला दिसून येतात. आता ह्या भाषांचा ऱ्हास का झाला? कारण की त्या बोलल्या गेल्या नाही. आपण मातृभाषेला खूप महत्त्व देतो, पण मातृभाषा म्हणजे काय? तर मातृभाषा म्हणजे आईच्या गर्भात असताना, बाळ आईच्या गर्भात असताना आई जी भाषा बोलते, ज्या भाषेत आई विचार करते, त्या भाषेचा संस्कार जेव्हा बाळावर होतो आणि बाहेर आल्यानंतर, बाळ जगात आल्यानंतर
त्या भाषेतूनच त्याच्याशी बोलल्या गेलेलं असतं, त्याला आपण मातृभाषा म्हणतो. पण ह्या मातृभाषेचा आजकाल ऱ्हास होताना दिसतोय. आज अगदी जनसामान्यात आपण जर बघितलं तर काही लोकांना त्यांची मातृभाषा बोलायची लाज वाटते. इथपर्यंत आज परिस्थिती आलेली आहे की आम्ही जर हिंदी भाषिक आहे किंवा आम्ही मराठी भाषिक आहे असं सांगायची लाज वाटते आणि घराघरांमधून इंग्रजी वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. आता ह्या अशा परिस्थितीमध्ये भाषांचं जर आपण संवर्धन, ते एक समृद्ध साधन आहे आपल्याकडे. आज आपल्याकडे जेवढ्या भाषा आहेत तेवढ्या पुऱ्या जगामध्ये कुठे भाषा नसतील आणि त्याचा ऱ्हास होतो आहे. याच्यासाठी कोणीच काही धडपड करत नाही किंवा सगळेजण इव्हन घरांमधले पालक पण म्हणतात की नाही माझ्या मुलाला इंग्लिश येतं, इंग्रजी येतं आणि आम्ही ना घरात इंग्रजीच बोलतो. फार एक स्टेटस पॉइंट झालेला आहे तो. ह्या सगळ्याचा मला मानसिक खूप त्रास झाला की आपल्या भाषेवर आपलं प्रभुत्व असावं. बरं, प्रभुत्व नसावं पण त्याचं ज्ञान असावं, त्या भाषेतला गोडवा आपल्याला जपता यावा किंवा त्या भाषेतले शब्द आपल्याला माहिती. आज मुलांना जर मी म्हटलं अरे 69 म्हणजे किती किंवा 37 म्हणजे किती तर मुलांना कळत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये त्या भाषेसाठी आपण काहीतरी करावं हा विचार मला आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या सगळ्या टीमला तो विचार आला आणि त्यातून बहुभाषिक नाटक स्पर्धा घ्यावी, महोत्सव घ्यावा हा आमचा विचार ठरला. बरोबर. आता ज्या वेळेला आम्ही हा महोत्सव घ्यायचं ठरवलं तेव्हा आम्ही प्रत्येक ठिकाणी ना आपल्या इथे असे संघ आहेत. जसं पंजाबी भाषांचं, पंजाबी लोकांचा एक संघ आहे. जसा मराठी संघ असतात. आज महाराष्ट्राच्या बाहेर गेलं की तुम्हाला मराठी महाराष्ट्र मंडळ मिळतं, तसं त्यांचं पंजाबी मंडळ आहे, तसं सिंधी मंडळ आहे, तसं त्यांचं आणखीन उडिया मंडळ आहे. अशा मंडळांशी मग आम्ही संपर्क साधला आणि त्या संपर्कातून त्यांना हे सगळं त्यांनाही कळकळ होती, तिथे जे काम करणारे लोक होते त्यांनाही कळकळ होती की आपल्या भाषेचं आपण काहीतरी करायला पाहिजे, आपली भाषा आपल्या मुलांपर्यंत पोचायला पाहिजे किंवा भाषेतलं जे साहित्य आहे, भाषेतली जी संस्कृती आहे, कारण भाषा ही संस्कृती आणि परंपरा जपणारं खूप मोठं एक माध्यम आहे. त्या माध्यमाचा आपण पुढच्या पिढीला त्याचं ट्रान्सलेट केलं पाहिजे, आपण त्या हस्तांतरण केलं पाहिजे हे त्यांनाही वाटत होतं. आणि मग त्यासाठी सगळ्यांनी मिळून हे बहुभाषिक नाट्य महोत्सव आमच्यासोबत ते लोक आले आणि आम्ही तो साजरा केला. आता यामध्ये कारण नाटक मी परत म्हणते की हे एक मोठं दालनच आहे. त्यावेळेला मुलांना ती भाषा बोलताना त्यांना शिकावी लागली, काही मुलांना भाषा. आणि काही वेळा असंही झालं की जसं एक उदाहरण सांगते मी, बंगाली भाषिकांनी नाटक केलं पण बंगाली मुलंच मिळेना, मग त्यांनी मराठी मुलांना बंगाली शिकवून ते नाटक सादर केलं. असं करताना बघा काय मजा आली की एक भाषा शिकल्या गेली मुलांची, त्यांना बंगाली भाषेमधलं गोडवा, कारण बंगाली भाषा ही खूप गोड भाषा आहे, अगदी मिष्टीच आहे ती, तर त्या भाषेतला गोडवा त्यांना कळाला, त्यातले शब्द कळाले, त्यातले लेखक कळाले, त्याच्यातून काहीतरी नवीन वाचता येईना पण तरी त्यांना ती ऐकून कारण जेव्हा आपण भाषेचा विचार करतो तेव्हा इंग्लिशमध्ये म्हटलं जातं LSRW म्हणजे पहिले लिसनिंग म्हणजे श्रवण कौशल्य पहिले येतं, मग भाषण कौशल्य येतं आणि मग वाचन कौशल्य आणि मग लेखन कौशल्य. तर ह्या चार कौशल्यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा श्रवण कौशल्य त्यांच्यात डेव्हलप झालं आणि त्यासोबतच ते भाषा बोलायला लागले, म्हणजे भाषण कौशल्य त्यांच्यात तयार झालं किंवा त्याच्यात त्यांना स्किल त्यांनी ते प्राप्त केलं. तर अशा रीतीने आमचं बहुभाषिक महोत्सव आम्ही पाया घातल्या गेला आणि दरवर्षी आम्ही ते इव्हन त्यामध्ये आम्हाला आणखीन एक सांगते की पाली भाषा, पाली ही संस्कृत भाषेच्या खूप सोबतीने चालणारी भाषा आहे आणि पाली भाषेमध्ये सुद्धा आपल्याला एक नाटक त्यांनी तयार केलं आणि ते नाटक. ताई, आपण या विषयावर असंच बोलू पण घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शको, कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत रहा सखी सह्याद्री.
दर्शको हो, कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघतोय कार्यक्रम सखी सह्याद्री. आज आपल्या कार्यक्रमाचं शीर्षक आपण घेतलं आहे बालमन आणि रंगभूमी, आणि आजचे पाहुणे आहेत आभा मेघे. ताई, आपण ब्रेकला जाण्यापूर्वी बहुभाषिक नाट्य महोत्सव याबद्दल बोलत होतो, तर त्याबद्दल आम्हाला सांगाल? हो, तर ह्या बहुभाषिक नाट्य महोत्सवाच्या निमित्ताने जे मी बोलले की मुलं वेगवेगळी भाषा शिकले, हो. तसंच वेगवेगळ्या भाषाच्या मुलांचे दर्शक आमच्याकडे आले. म्हणजे मराठी दर्शक होते, मराठी बोलणारी मुलं होते, पण त्यांनी बंगाली नाटक बघितलं, त्यांनी उडिया भाषेतलं नाटक बघितलं, त्यांनी पंजाबीतलं नाटक बघितलं, त्यांनी सिंधीतलं नाटक बघितलं. तर असे वेगवेगळ्या भाषा त्यांच्या कानावर पडल्या आणि त्यातले काही शब्द तर त्यांच्या कानापर्यंत गेले. आणि दुसरं की पालकांनी याच्यात आम्हाला खूप चांगला आम्हाला सोबत दिली, प्रतिसाद दिला. आणि त्या प्रतिसादातून त्यांनी स्वतः त्या भाषेत त्यांचं जे कार्य होतं त्या कार्यातून त्यांनी मुलांना तयारी करून आणि त्या पद्धतीने आम्ही हे बहुभाषिक नाट्य महोत्सव आमचा एक खूप सक्सेसफुल आणि खूप चांगल्या रीतीने फक्त नागपूर शाखेने केला. हे पण एक त्याच्यात महत्त्वाचं आहे की हा जो महोत्सव आहे फक्त नागपूर शाखा करते. आज महाराष्ट्रात जवळपास 22 शाखा कार्यरत आहे, तर त्यामध्ये बहुभाषिकमध्ये फक्त नागपूर शाखा कार्य करते. त्यासोबत आणखीन मी एक सांगू इच्छिते की जसं बहुभाषिकचा आम्ही विषय घेतला, तसंच संस्कृत बालनाट्य स्पर्धा ह्या बालरंगभूमीनी फक्त नागपूर शाखेनी हा प्रयोग आम्ही केला. आणि संस्कृत ही आपली, जेव्हा आपण म्हणतो की भाषांची जननी आहे, मूळ भाषा आहे, संस्कृतमधनं सगळ्या भाषांची उत्पत्ती आहे. तर पण ही संस्कृत आज आपण श्लोक म्हणण्यापुरतं फक्त वापरतो आहे की आपण त्याचं संभाषण कोणीच करत नाही. फार कमी कम्युनिटीज अजूनही आहेत की जे संस्कृतमध्ये बोलतात आहे. तर ह्या संस्कृत भाषेचा प्रचार व्हावा, प्रसार व्हावा, किंवा त्यांनी मुलांना, आपण म्हणतो की संस्कृत भाषा बोलल्याने जिभेला वळण मिळतं, वाणी शुद्ध होते. आणि ही वाणी शुद्ध व्हावी याकरता आम्ही संस्कृत बालनाट्य स्पर्धा सुद्धा नागपुरात घेतली. भरभरून प्रतिसाद मिळाला. आज 50 ते 55 नाटकं संस्कृतमधले आम्ही स्टेजवर सादर केले आणि तो एक आम्हाला खूप मोठा अनुभव होता आणि खूप आनंद देऊन जाणारा अनुभव आमच्या पाठीशी आहे. खरंच आहे. अतिशय स्तुत्य उपक्रम बालरंगभूमीचे आहेत. आणि तसंही मुलांसोबत काम करणं म्हणजे खूप उत्साह आणि खूप एनर्जी आपल्याला मिळते. याच्यासोबतच आणखीन याच्यापेक्षा स्तुत्य उपक्रम बालरंगभूमीचा आम्ही ऐकलेला आहे, तो म्हणजे दिव्यांगांसाठी आपण एक महोत्सव घेतलेला. त्याबद्दल आम्हाला फारच उत्सुकता आहे. हो, बालरंगभूमी मध्यवर्ती शाखा जी मुंबईची आहे, त्याच्या अध्यक्ष नीलमताई शिर्के, आणि त्यांनी हा उपक्रम सगळ्या शाखेंना दिला. म्हणजे हे श्रेय खरं त्यांना जातं. आणि कारण की मूल सुदृढ असणं हे प्रत्येक पालकाला वाटत असतं, प्रत्येक पालकाची ती अपेक्षा असते. पण दैव सगळंच चांगलं देतं असं नाही. काही वेळेला मुलांमध्ये जे काही व्यंग येतं, त्या व्यंगाने एक तर पालक खचलेला असतो, त्या मुलाच्या अडचणी असतात. पण व्यंग आहे म्हणून ते मूल काहीच करू शकत नाही अशातला भाग नसतं. आपण बरेचदा बघितलंय, इव्हन आईन्स्टाईन पासून आपण सगळे बघितलंय की ते शाळेतून बाहेर काढल्या गेलेले विद्यार्थी होते, पण तेच एवढे मोठे आज सायंटिस्ट झालेले आहेत. तर अशा याच्यातून या व्यंग असलेल्या मुलांना आपण बाजूला नाही करू शकत. तो एक आपला खूप एक माझ्या म्हणजे याच्यासाठी स्वतःसाठी तर तो एक खूप हळवा एक दुखरा माझा हे आहे, भाग आहे किंवा हृदयातला भाग आहे. आणि ह्या मुलांसाठी मला खूप काही करायचं होतं आणि ती संधी आम्हाला मध्यवर्तीच्या अध्यक्ष नीलमताईंनी दिली. त्यामुळे मी त्यांचे खरोखरीच आभार मानते. आणि त्याच्यातून आम्ही त्या मुलांसाठी नृत्य, गायन, एकल गायन, समूह गायन, नंतर वादन ह्या सगळ्या कार्यक्रम आम्ही त्या मुलांसाठी इथे घेतले. त्यांच्यासोबत काम करत असताना माझ्यासोबतचे जे लोक होते,
म्हणजे ते संजय रहाटे असतील, प्रशांत मंगदे असतील, ह्या लोकांनी खूप मदत केली आणि तो एक खूप स्तुत्य उपक्रम झाला. त्यासाठी आणखीन एक सांगते की त्यासाठी लोक धावून आले आणि तिथे लोकांनी ह्या मुलांना खूप मदत केली. म्हणजे आपल्या इथे पण अशा संस्था आहे की जे जयपूर फूड बसवतात किंवा जे फ्लिप लिप्स असतात, म्हणजे ओठ जे फाटलेले असतात त्याचे फ्रीमध्ये मोफत सर्जरीज करून शस्त्रक्रिया करून देतात. अशा खूप संस्था आपल्या इथे कार्य करत आहेत. त्या संस्था आमच्याशी जुळल्या आणि त्यांनी त्या मुलांना मदत करायची तयारी दाखवली आणि ह्यातून त्या मुलांना एक प्लॅटफॉर्म मिळाला, एक स्टेज मिळालं आणि मला म्हणजे पाहून आश्चर्य वाटलं की मतिमंद मुलं असलेली त्यांचा ऑर्केस्ट्रा, त्यांचा बँड ट्रूप, त्यांनी एंट्रीपासून ते अगदी स्टेजपर्यंत पूर्ण बँड ट्रूप वाजवला, सुंदर बँड वाजवला आणि गेस्टना त्यांनी आतमध्ये पाहुण्यांना घेऊन आले. नंतर समूह गान त्यांनी पेटी तबला वाजवून त्यांनी समूह गान गायलं. सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक मला आठवतंय की ऐकू न येणारे किंवा बोलू न शकणारे, ज्याला आपण मूकबधीर विद्यार्थ्यांनी सादर केलेला डान्स आणि सलाम त्या शिक्षकांना पण जातो तेवढा की त्या शिक्षकांनी त्या मुलांना आज एवढ्या स्टेजपर्यंत तयार केलं. शिक्षक मागे उभे राहून हातवारे करत होते आणि त्यांना पाहून मुलं इथे स्टेजवर नृत्य करत होती. हा जो एक प्रसंग होता तो मन हेलावून टाकणारा, अंगावर काटे आणणारा, हा सगळाच पूर्णच म्हणजे हा पूर्ण महोत्सव आम्ही जो दिव्यांगाचा महोत्सव जो आम्ही केला तो हेलावून टाकणारा होता. अगदी ऐकताना सुद्धा आम्हाला भरून आलेला आहे ते. आणि त्यातून आपल्याला जे शिकायला मिळतं ते वेगळं. आणि त्यासोबत आणखीन एक की सुदृढ मुलं जे असतात त्या मुलांना, की जे चांगले मुलं आहे ज्यांना, त्या मुलांनी ह्या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, हा पण एक त्याच्या मागचा खूप मोठा भाग आहे. त्यांच्याप्रती सहानुभूती असावी, त्यांना मदत करण्याची तयारी असावी. किंवा महत्त्वाचं म्हणजे मी चांगला आहे म्हणजे मी देवाचे किती आभार मानू, हा एक भाव, किंवा मी माझ्या स्वतःची काळजी घेणं, ही एक शिकवण ह्या सगळ्या ह्याच्यातून मुलांना नक्कीच मिळते. त्यामुळे हा एक मला खूप आनंद देणारा कार्यक्रम आम्ही 5 वर्ष तो राबवला. नक्कीच त्याचा खूप आनंद आहे. बरोबर. पण आपण असं म्हणतो की टाळी एका हाताने वाजत नाही. तर बालरंगभूमी चळवळ किंवा नाट्य चळवळ तर आपले काम करतच असतं, पण पालकांनी काय प्रतिसाद द्यावा किंवा त्यांची काय भूमिका असायला हवी, आपण काय सांगाल? पालक आज खूप गोंधळलेला आहे. हो, रोज नवीन काहीतरी मुलांसमोर येत आहे. किंवा आजचे जे यंग पॅरेंट्स मी ज्यांना म्हणेल, जे आज 30-32चे पॅरेंट्स आहे, ज्यांचे मुलं नुकतेच शाळेसाठी तयार होतात आहे, ह्या पालकांसमोर खूप आव्हानं आहेत. आणि ह्या आव्हानांना साथ देता देता आजकाल आपल्याला दिसतंय की घरात जॉईंट म्हणजे आपला समाज, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, सामाजिक आपलं एक स्ट्रक्चर बदललेलं आहे. पहिलं आपलं जी कुटुंब संस्कृती होती ती बदललेली आहे. आपलं सामाजिक स्ट्रक्चर पूर्ण बदलल्या गेल्यामुळे ह्या पालकांसमोर बरेच आव्हानं आहेत. त्या आव्हानांना घेऊन मुलांना तयार करणं, मुलांवर संस्कार करणं, मुलांना त्यांच्या भविष्यासाठी तयार करणं, हा खूप मोठे प्रश्न आजच्या पालकांसमोर आहे. आणि त्यासाठी ह्या अशा बालरंगभूमीसारख्या विविध संस्था त्यांना जर मिळत असतील तर माझं पहिले म्हणणं असतं की पालकांनी याचा फायदा घ्यावा, ह्याच्या सोबतीने राहावं. आणि काही अंशी ते नक्कीच पालक याच्यासाठी तयार असतात, कारण त्याच्यासमोर असतं की मुलांना मी घरात नाही आणि मूल शाळेतून आल्यानंतर त्याला कुठे मी एंगेज करू, कुठे मी ठेवू की जिथे मूल माझं सुरक्षित राहील आणि त्या सुरक्षिततेसोबतच त्याच्यावर चांगले संस्कार होतील. या 2 गोष्टी त्यांच्यासमोर असतात आणि ह्या 2 गोष्टीसाठी त्यांना ह्या बालरंगभूमीसारख्या संस्था मदत करतात. बरोबर आहे. हे करत असताना पालकांना खूप त्याच्यातही आव्हानं असतात की त्यांना आणणं नेणं, त्यांच्यासाठी थांबणं, हे सगळे
त्यांना आव्हानांना सामोरं जावं लागतं. पण एक मानसिकता त्यांच्यामध्ये असते की इथे माझं मूल सुरक्षित आहे. अगदी बरोबर आहे ताई. या विषयावर आपण अजून बोलूयात, पण घेऊया एक छोटासा ब्रेक. दर्शको हो, कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. दर्शको हो, कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण ब्रेकला जाण्यापूर्वी पालकांची भूमिका काय असायला हवी, त्यांनी कसा प्रतिसाद द्यायला हवं याविषयी बोलत होतो, तर त्याबद्दल थोडक्यात सांगाल? अगदी मी सांगितल्याप्रमाणे पालकांच्या समोरचे जे आव्हाने आहेत त्यासाठी ह्या सगळ्या संस्था त्यांच्या सोबतीला असतात आणि पालकांनी पूर्ण विश्वासाने ह्या मुलांना ह्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये प्रोत्साहित करावं आणि त्यांना त्याच्यात सहभाग घेऊ द्यावा. ही जर भूमिका पालकांनी ठेवली तर नक्कीच मुलांवर चांगले संस्कार होतील आणि त्यातून मुलं चांगले घडतीलच, अशी मी नक्कीच गॅरंटी देऊ शकते. अगदी बरोबर आहे. बालरंगभूमी किंवा बालनाट्य चळवळ ह्या अनेक उपक्रम करतातच आणि अनेक असे विविध उपक्रम करताना आव्हानांना सामोरं जावं लागतं. तर अशा काही आव्हानांना आपल्याला समोर जावं लागलं का? काही आठवणी? अगदी जावं लागलं, कारण पहा, कुठलीही चळवळ चालवायची असली की त्या चळवळीसाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं असतं की मॅनपॉवर. आणि ती मॅनपॉवर आपल्याजवळ असावी हे सगळ्या संघटनेला गरजेचं असतं. ती मॅनपॉवर मी खूप भाग्यवान होते की मला माझ्यासोबत मॅनपॉवर मला खूप चांगली मिळाली. आणि सोबतच दुसरा एक महत्त्वाचा भाग असतो की जेव्हा कुठलंही कार्य करायचं असतं तर आर्थिक नियोजन. कारण की आर्थिक नियोजनाशिवाय आपण कुठलंच कार्य करू शकत नाही. पण त्या बाबतीतही हे एक मोठं आव्हान असतं. पण त्या बाबतीतही मी स्वतःला खरंच भाग्यवान समजते की आज नागपूरकरांनी भरभरून साथ दिली मला. आणि कुठलाही कार्यक्रम आर्थिक दृष्टीने किंवा म्हणजे मॅनपॉवरच्या दृष्टीने कुठेच मला कमतरता भासली नाही. एक तिसरं होतं की लोकांचा विश्वास आपल्यावर असणं. आज गेल्या 35 वर्षापासून मी या बालकांसोबत काम करत असल्यामुळे, शाळेमध्ये काम करत असल्यामुळे, बालकांमध्ये असल्यामुळे एक जो पालकांचा विश्वास असतो किंवा पूर्ण नागपूरकरांचा एक तो विश्वास मी संपादन करू शकली आणि मला खूप त्रास झाला नाही. पण हे आव्हानं नक्कीच कुठल्याही चळवळीसाठी खूप मोठे असतात आणि ते चळवळ चालवताना त्या आव्हानांवर मात देऊन आपल्याला पुढे जावं लागतं. पण मला तेवढं त्रास गेला नाही, कारण मी त्याच याच्यात ऑलरेडी होती. बरोबर आहे. त्यामुळे आपण ऐकतो की बालादपि सुभाषितम ग्राह्यम, हे आपण ऐकलेलं आहे. तर आपण असं नाही म्हणू शकत नेहमी की लहान मुलंच आपल्याकडनं काही ना काही शिकत असतात. बरेचदा असं आढळतं की आपण सुद्धा बालकांकडनं अनेक गोष्टी शिकतो. तर आपल्याला असं काही शिकता आलं का त्यांच्याकडनं? खूपच जास्त शिकता आलं. म्हणजे काय असतं पहा, मी पहिल्यांदाच म्हटलं की बालकांचा त्यांची निरागसता, त्यांची जिज्ञासू वृत्ती, त्यांच्यात असलेला प्रेमभाव, त्यांच्यात असलेली निखळ मैत्री, म्हणजे 1 मिनिटात कट्टी करायची आणि दुसऱ्या मिनिटात दोस्ती करायची, हा जो निखळ प्रेम असतं त्यांच्यातून, हे आपल्याला खूप मोठं शिक्षण देऊन जातं. आपण जसं जसं मोठं होत जातो ना, तसे तसे आपण आपल्यामध्ये गुंतत राहतो आणि मी काय किंवा माझं आणि मला, ह्या सगळ्या मधनं बाहेर निघायला हे बालक तुम्हाला खूप शिकवतात. कारण की त्यांच्यामध्ये मीपणा नसतो, कुठेच नसतो. ते खऱ्या अर्थाने समाज घेऊन चालत असतात आणि त्यांच्यातून तो समाज घेऊन चालण्याची जी शिकवण आहे ती प्रत्येकाने न्याहाळावी आणि ती आत्मसात करावी, असं मी मोठ्यांना पण सांगते. कारण की ती निखळ मैत्री, ती निरागसता आणि तो आत्मभाव त्यांचा जो असतो तो आपल्याला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. एक निसर्गात मिळतो आणि दुसरा हा लहान मुलांमध्ये मिळतो. म्हणून आपण शुद्ध भाव असतो. म्हणून आपण नेहमी म्हणतो की मुलं ही देवाघरची फुलं. खरंच
का त्यांना आपण फुलांची उपमा दिलेली आहे, कारण की तेवढ्याच निरागसतेने ते निसर्गासारखे असतात. खरंच जसं निसर्ग कधी कोणाशी भेदभाव करत नाही. तो पाणी आपल्याला सगळ्यांना मिळतं, किंवा आपल्याला हवा मिळते, आपल्याला आकाश मिळतं, आपल्याला पृथ्वी आहे, आपल्याला सगळं निसर्ग आपल्याला भरभरून देत असतं. तसं हे मुलं आपल्याला सगळं भरभरून देत असतात. अगदी बरोबर. मी जेवढी अगदी सुरुवातीच्या काळात मी कॉलेजमध्ये नोकरी करत होते, आणि कॉलेजमधली नोकरी सोडून मी शाळेमध्ये जेव्हा आले, तेव्हा मला तो फरक जाणवला की कॉलेजमध्ये खूप तुटकपणे वागल्या जायचं मुलांशी. माझा क्लास झाला, मी शिकवलं आणि माझं संपलं. इथे तसं नाहीये. इथे तुम्हाला त्या मुलांच्या विश्वात राहताना तुम्हाला बालक म्हणून राहावं लागतं. तुम्हाला त्यांच्या, म्हणजे आपण म्हणतो ना, पुट युअर फिट इन देअर शूज, म्हणजे त्यांच्या सोबतीने त्यांच्या लेव्हलला जाऊन आपल्याला कार्य करावं लागतं, त्यांना समजावं लागतं. आणि असं करत असताना आपण शिकवण्यापेक्षा तेच आपल्याला खूप शिकवतात. मी तर प्रचंड शिकली आहे. अगदी बरोबर आहे. आणि म्हणूनच मी नेहमी म्हणते की मी कधी वाढलीच नाही, मी अजून त्यांच्याच वयाची आहे. आणि एक उदाहरण सांगते की कसं शिक्षण असतं. एका मुलाने एक ड्रॉइंग काढलं, त्यामध्ये एक असा गोल काढला, हातपाय काढले, आणि विषय होता पतंग उडवताना मुलगा. बर. आता त्यांनी असं नुसता गोल काढून, हातपाय काढून, एक दोरा आणि पतंग असं काढलं. मला एक शिक्षिका माझ्याकडे आली, म्हणे मॅडम यांनी असं असं ड्रॉइंग काढलं, याच्यात काहीच कळत नाही मला, काय त्याला म्हणायचंय. मी त्या मुलाला बोलवलं, कारण खरंच मलाही समजायचं होतं. त्यांनी सांगितलं की, म्हटलं अरे याला हात पाय, तू हात म्हणजे बोटं नाही काढले, डोळे तोंड असं काही नाही काढलं, का नाही काढलं. तो म्हणे मॅडम मुलगा असा उलटा उभा आहे. अच्छा. म्हणजे निरीक्षण बघा त्याचं किती बारीक आहे, की त्याला मागची बाजू दिसते मुलाची, मग तो का त्याच्या डोळे आणि नाक आणि तोंड काढेल, का काढावं. हा निरागसपणा आणि तेवढी काय म्हणतात शुद्धता आणि सत्य सांगण्याची त्याची हे, की मला हे वाटलं म्हणून मी ते तसं काढलं. ही मला खूप मोठी शिकवण देऊन गेली. अगदी बरोबर. किती कॉन्सेप्ट क्लिअर होती, किती क्लॅरिटी त्यामध्ये होती. आणि आपण जसं पाहिलं आहे तसं ते उतरवण्याची ताकद त्यांनी दाखवली. नाहीतर आपण एक काहीतरी फूल काढतो, ते भले फूल जास्वंदाचं असलं तरी त्याला वेगळा रंग देऊ, किंवा त्याच्या आणखी 2-4 बाजूचे फुलं काढू, किंवा हे असाच डोंगर काढायचा आणि असंच पक्षी काढायचे, हे आपल्याला लहानपणापासून ड्रॉइंगमध्ये शिकवलेलं असतं. पण त्याच्या विरुद्ध जाण्याची ताकद त्या मुलांनी मला शिकवली. खूपच छान. आपण कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कार्यक्रमात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. दर्शक हो, कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण वळतोय कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे. आभाताई, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण मुलांच्या कल्पनाशक्तीबद्दल आणि हे एकूणच बोलत होतो, तर त्याबद्दल आपण खूप सुंदर सांगितलं. आता इतकी सुंदर जर ही रंगभूमी परिषद किंवा बालनाट्य चळवळ काम करते आहे, तर त्याला अधिक बळकटी देण्यासाठी आपण काय करावं असं आपल्याला वाटतं? बालरंगभूमीची जी चळवळ आहे ती आणखीन जर बळकट करायची आहे, आणि करायलाच हवी इनफॅक्ट. त्यासाठी शाळांमधून बालनाट्य प्रशिक्षण देणं हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा भाग वाटतो. आता बालनाट्य प्रशिक्षण देताना त्यांना खूप टेक्निकल साईड शिकवू नये, कारण तो भाग पुढचा येतो त्यांचा. बरोबर. पण बालनाट्य करताना त्यांना त्याच्या बेसिक गोष्टी, जसं की प्रत्येक मुलाला स्टेज मिळावं. आता याच्यातला एक छोटासा भाग मी तुम्हाला असं सांगेल की माझ्या शाळेमध्ये काय करते मी यासाठी, म्हणजे बळकटी कशी मिळेल. तर एक माझ्या स्वतःच्या अनुभवातून मी तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही वर्षाच्या शेवटी एक महोत्सव करतो, आणि त्या महोत्सवामध्ये वर्षभर जे मुलं शिकलेले असतात, मग तो विषय गणित असेल, किंवा तो विषय विज्ञान असेल, किंवा तो विषय इतिहास असेल, किंवा तो विषय भाषा असेल, या सगळ्या विषयांचा एक छोटे सगळ्या मुलांचं 100% मुलांचं त्याच्यात सहभाग असतो, आणि त्याचं एक नाट्य रूपांतर करून आम्ही पालकांसमोर नेतो.
आता ह्याच्यातून काय होतं की मुलांना वेगळं स्टेज डेअरिंग द्यायची किंवा स्टेजवर कसं वावरायचं हे शिकवायची गरज पडत नाही. तर अशा पद्धतीचं जर शिक्षण आपण मुलांना दिलं तर त्यातून ह्या चळवळीला बळकटी मिळेल आणि मुलं ह्या चळवळीचा भाग बनतील. कारण ही चळवळ चालवताना ते मुलं आहेत, त्यासाठी आपण जे प्रौढ लोक आहेत किंवा मोठे लोक आहेत त्यांनी कार्य करायची गरज असते. अगदी. तर आपण लोकांनी जर त्यांना अशा संधी उपलब्ध करून दिल्या तर या चळवळीला नक्कीच बळकटी मिळेल आणि शाळांमधून वेगवेगळ्या संस्थांमधून ह्या कार्याला सुरुवात झाली पाहिजे आणि तिथे कुठलाही भेदभाव न करता, मग तो स्लम असो की तो दुसरा कुठला एरिया असो किंवा विकलांग असो, अशा सगळ्या मुलांना सोबत घेऊन ही चळवळ पुढे चालायला हवी. नक्कीच, नक्कीच. आभाताई, आपण म्हणतो की आजचा युवक हा उद्याचा नागरिक आहे, एक सशक्त नागरिक व्हायला हवा. तर उद्याचा नाट्यकर्मी किंवा रंगकर्मी होण्यासाठी, घडवण्यासाठी बालरंगभूमी ही त्याची पहिली पायरी किंवा सुरुवात आहे असं म्हणायला हवं का? असं विधान जर केलं आपण तर ते योग्य होईल का? अगदी 100% खरं आहे हे. बरं. कारण की आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे सुलभाताईंकडनं शिकून गेलेले लोक आज रंगभूमीवर आहेत. हो. किंवा त्यांच्या संस्थांमध्ये काम केलेले लोक आज रंगभूमीवर आणि मराठी सिनेमासृष्टीत काम करतात आहे. आणि त्यासोबतच ही इथून जाणारा प्रत्येक मुलगा हा पुढे जाऊन फक्त नाट्यकर्मी होणार नाही. आता नाट्यकर्मी म्हणजे फक्त नट नटी असं होणार नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त पण कितीतरी गोष्टी असतात की ज्या की सांभाळाव्या लागतात. याच्यातून मी एक उदाहरण असं माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगते. माझ्या अनुभवातले हे सगळे उदाहरणं आहेत की आमच्याकडे आम्ही मुलांना एक म्युझिकचं एक इन्स्ट्रुमेंट कंपल्सरी मुलाला शिकायला सांगतो. मग तो मुलगा 5वी पासून ते 10वी पर्यंत एक इन्स्ट्रुमेंट शिकतो आणि ते इन्स्ट्रुमेंट शिकल्यानंतर आमचं हे नसतं की त्या मुलांनी खूप मोठं म्युझिशियन व्हावं किंवा त्यांनी खूप स्टेज प्रोग्राम करावे, असा काहीही त्याच्या मागचा उद्देश नाही. पण मुलांना केवळ एक चांगला संगीतकार न बनवता एक चांगला लिसनर बनवावं, एक संगीताचा जाणकार बनवावं, हा त्यामागचा उद्देश. आणि हा उद्देशाने आम्ही ते कार्य सुरू केलं होतं. ते जवळपास आज 20 वर्षापासून आम्ही हे चालवतो आहे. त्यातून एक झालं की आज कित्येक मुलं AR रहमान पासून अजय अतुल सारख्या मोठ्या मोठ्या म्युझिशियन सोबत काम करतात आहे. आणि त्याच्यासोबत त्यांचे स्वतःचे बँड आहेत. हो. परदेशात ते बँड ट्रूप घेऊन जातात. म्हणजे काय झालं की जिथे एक छोटंसं बी रोवलं होतं त्याचं हे वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. आपण जेव्हा म्हणतो की हे छोटंसं बी रोवण्याचं काम कोणीतरी करायला हवं, हे बी रोवण्याचं काम जर बालरंगभूमी परिषद करत असेल आणि शाळांमधून करत असेल तर त्याचा वटवृक्ष व्हायला वेळ लागत नाही. अगदी बरोबर. आणि म्हणून ही पहिली पायरी नक्कीच आहे त्याच्यासाठी, मोठ्या नाट्यकर्मींसाठी. आणि आपण आपल्या सगळ्या स्टेजमधले जे आज मोठे मोठे नाट्यकर्मी आहे त्याच्यातले मुख्यत्वे, आता परवाला मी पंकज कपूरांचं मुलाखत ऐकायला गेलेली, तर शाळेत छोट्या छोट्या नाटकांमधनं काम करूनच ते पुढे आले आणि आज ते पंकज कपूर झालेले आहेत. अशी कित्येक उदाहरणं आपल्या समोर आहेत की प्रत्येक जण शाळेत गणपतीच्या समोर किंवा शाळेतल्या गॅदरिंगमध्ये त्यांनी कलेला सुरुवात केलेली आहे आणि आज ते मोठे मोठे आर्टिस्ट झालेले आहे. त्यामुळे ही नक्कीच महत्त्वाची पायरी आहे त्यांच्यासाठी. अगदी बरोबर आहे. आणि डॉक्टर सुद्धा सांगतात की लहान मुलांसोबत काम केल्याने तुम्हाला जर फ्रस्ट्रेशन किंवा काही असेल तर थोडा वेळ लहान मुलांसोबत घालवा, हे किती महत्त्वाचं आहे. तर बघितलं दर्शक हो, हा सगळा प्रवास ऐकताना आपल्याला नक्कीच हे वाक्य आठवतं, बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. आपणही असंच बालकांसोबत काम करू, त्यांच्याशी जोडलं जाऊ आणि असा जीवनाचा आनंद घेऊ. आणि या नोटवर आज इथेच थांबूया. आभाताई, आज आपण व्यस्त दिनचर्येतून इतका अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि आमच्या
प्रेक्षकांना, दर्शकांना आणि पालकांना अतिशय सुंदर आणि योग्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल नागपूर दूरदर्शनतर्फे आणि दर्शकांच्या वतीनं मी खूप आभारी आहे. धन्यवाद.